दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा, आणि त्यामुळे सरकारकडून ही अपेक्षा आहे की या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. काही घडामोडी पाहता आत्ताचा काळ हा सरकारच्या सोबत ठामपणे जे सगळ्याच विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली त्या पद्धतीनं उभं राहण्याची ही गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांच्या स्टेटमेंटवरून आकारण जे राजकारण करण्यात आलं, माझी अशी विनंती आहे की केंद्र सरकार सक्षम आहे, केंद्र सरकार ही पावलं उचलतंय, पण त्यामुळे कदाचित या अतिरेक्यांना जे अभिप्रेत होतं या पद्धतीनं वातावरण दूषित होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी समाज म्हणून, देश म्हणून काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. वड्डेवारांचं एक वक्तव्य आलंय, त्यांनी असं म्हटलं की दहशतवाद्यांना धर्म विचारण्यासाठी वेळ होता. बघ, या हल्ल्याच्या बाबतीत जे झालं याचा जर आपण बारकाईनं जर विचार केला तर तो बारकाईनं विचार पुन्हा हाच आहे की दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जेवढं नुकसान झालं या बरोबर त्या सगळ्या पर्यटकांना ज्यांना जीव गमवावा लागला त्या सगळ्यांच्या कुटुंबाप्रती नक्कीच या संवेदना आहेत. परंतु त्या बरोबरीनं या वाक्यानंतर देशातलं वातावरण कलुषित होण्याचा त्यांचा वेगळा प्रयत्न होता का दहशतवाद्यांचा, या दृष्टीनं आपण बारकाईनं विचार केला पाहिजे, सखोल याबाबत विचार केला पाहिजे. आणि जर हा हेतू दहशतवाद्यांचा होता तर दहशतवाद्यांचा हा फूट पाडण्याचा हेतू आपण यशस्वी होऊ देता कामा नये. या क्षणाला, या घडीला सरकारच्या बरोबर सगळे विरोधी पक्ष ठामपणे उभे आहेत. त्या पद्धतीने या दहशतवाद्यांना कठोरात कठोर हे शासन हे व्हायलाच हवं, ही अद्दल घडायलाच हवी, ही आता प्रत्येकाची भावना आहे. सरकारचे 100 दिवस पूर्ण झालेत, मात्र 100 दिवसात हे काही काम झालं नाही, फक्त ऑफिसच्या रंगरंगोट्या सगळे काम सुरू आहे. काय वाटतं? महाराष्ट्र सरकारनं जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी एक भूमिका घेतली होती, जो 100 दिवसाचा प्लान जो त्यांनी जाहीर केला, तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचा लेखाजोखा सुद्धा जनतेसमोर मांडला पाहिजे. नाही तर केवळ 100 दिवसांची जाहिरात झाली, पण या 100 दिवसात नेमकं काय घडलं, काय काय झालंय, कुठली कामं मार्गी लावली, याचा सुद्धा लेखाजोखा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडायला हवा. राजीनाम्याला 1 महिन्यापेक्षा अधिक काळ जो आहे तो उलटून गेलाय, पण केबिन मात्र अजूनही मंत्रालयात तशीच आहे, नावाची पाटी तशीच आहे. धनंजय मुंडे रिटर्न होतील असं वाटतं मंत्रिमंडळात? मला वाटतं हा याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे प्रमुख म्हणून आणि माननीय अजितदादांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी दिलं तर ते जास्त योग्य ठरेल. इतर कोणी तर्क लावण्याची आवश्यकता नाही. दोन्ही ठाकरे एकत्र येतील वाटतं का तुम्हाला? तुम्ही शिवसेनेमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येतील? हा पुन्हा मला वाटतं की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे या दोघांना तो निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्याबाबतच्या निर्णयाबाबत काय होईल हे त्यांनीच घोषित करणं जास्त योग्य राहील. मी तुम्हाला एका वाक्यात, अनेक वर्ष आपण ऐकता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. आपण ही भावना जर लक्षात घेतली तर या पद्धतीने दहशतवाद्यांनी हे का केलं असेल याचा जर बारकाईनं विचार केला तर जर देशामध्ये अशा पद्धतीचं अराजक तयार झालं तर आपला देश पाकिस्तानला तितक्या ताकदीनं अद्दल घडवू शकतो का? तर देशानं आता एकसंध राहून पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या, त्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्याच्या भावनेतून ठामपणे उभं राहणं आता गरजेचं आहे. इतर विषयांना आता या पद्धतीने चर्चा करून त्याच्या पोलरायझेशन मध्ये जर गेलं तर अंतर्गत एक वेगळं युद्ध आपल्याला लढायची आवश्यकता आहे का, हा त्या वक्तव्यामागचा एक फार महत्वाचा हेतू होता. ही जर प्री प्लॅन गोष्ट आहे तर ती प्री प्लॅन का आहे याचा आपण अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. की अशा गोष्टींनी जर देशातल्या पोलरायझेशनला जर हवा मिळणार असेल तर या गोष्टीने दहशतवाद्यांचा जो हेतू आहे यालाच तर दुर्दैवानं यालाच खतपाणी घातलं जात नाही ना, याबाबत आपण सगळ्यांनी देश म्हणून सजग राहिला पाहिजे. हे बघा, आत्ताच्या घडीला देशाची भावना आहे की पाकिस्तानला हा धडा शिकवलाच पाहिजे. हे वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची ही थेरं एकदाची थांबली पाहिजे, ही संपूर्ण देशाची भावना आहे. आणि त्यामुळे सरकार काही पावलं उचलते, प्रत्येक पावलावर संशय घेण्यापेक्षा त्या पावलांचा परिणाम काय होतो हे बघणं जास्त गरजेचं आहे. त्याशिवाय त्या प्रत्येक गोष्टीवर शंका जर उपस्थित केली तर मला वाटतं की हा अडथळा निर्माण करण्यापेक्षा सरकारवर विश्वास आता विरोधी पक्षांनी ठेवलेला आहे. विरोधी पक्षांनी सरकारच्या आम्ही सोबत आहोत या कारवाईमध्ये ही भूमिका घेतलेली आहे. सरकार काय पावलं उचलते ते पाहणं गरजेचं आहे. मला वाटतं या इतक्या वक्तव्याकडे मी पुन्हा आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की हा जो एकूण सगळी गोष्ट होती हा दहशतवाद्यांचा एक प्री प्लॅन होता का याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे. की अशा पद्धतीनं जर याने पोलरायझेशन देशांतर्गत जर देशाच्या जनतेमध्ये, देशाच्या देशवासियांमध्ये जर अशा पद्धतीची दुखळी माजायचा जर हा एक हे षडयंत्र दहशतवाद्यांचं होतं का हेही विचार करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं आत्ताच्या घडीला संरक्षण विषयक कुठलेही प्रश्न उपस्थित करणं किंवा केंद्र सरकारचे या पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल जी पावलं आहेत
याविषयी प्रश्न उपस्थित करणं मला उचित वाटत ना. हा माझा व्यक्तिगत माझा विषय आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्यावर कुठलीही शंका किंवा त्याविषयी अनेक प्रश्न हे आत्ता उपस्थित करण्याची वेळ नाहीये.